बुद्धसृष्टी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त बौद्धाचार्य बबन बनसोडे यांची प्रेरणादायी धम्मदेशना संपन्न झाली. धम्माशिवाय खरे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. धम्म हेच समतेची, प्रज्ञेची व बंधुतेची खरी वाट आहे, असे प्रेरणादायी विचार बौद्धाचार्य बबन बनसोडे यांनी मांडले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर 2025 वार बुधवार रोजी कळंब येथील बुद्धसृष्टीवर हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपासक उपासकांनी त्रिशरण व पंचशील स्वीकारून धम्ममय वातावरण निर्माण केले. धम्मदेशनेत बोलताना बौद्धाचार्य बनसोडे म्हणाले की आजचा दिवस हा केवळ उत्सव नाही, तर आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार वागले तरच समाज परिवर्तन शक्य आहे. धम्माचे आचरण हेच खरी क्रांती घडू शकते. यावेळी उपस्थित उपासक उपासकांना धम्म, करुणा, मैत्री व सामाजिक न्याय व मूल्यांचा अंगीकार करून जीवन जगण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी साप्ताहिक साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके यांनी बौद्धाचार्य बबन बनसोडे यांनी बुद्धसृष्टीत दिलेल्या 21,000 रुपये धम्मदानाबद्दल कौतुक करून साक्षी पावनज्योत परिवाराकडून जमलेल्या उपासकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी प्रसिद्ध व्यापारी प्रवीण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिन तिरकर, हनुमंत ढगे, दादा ढगे, रुपशन ढगे, खडकी माजी सरपंच कमलाताई तांबारे, खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालिका रंजना घोडके, कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूलच्या सहशिक्षिका दीपाली सोनवणे, प्रियंका तिरकर, पुष्पा आदमाने, रुपाली घोडके, पल्लवी घोडकेसह तालुक्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाच्या शेवटी मंगलगाथा व प्रार्थना गीताने धम्ममय वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मी पुढे म्हणे आपण सर्वजण पाठीमागे म्हणायचा प्रयत्न करा सर्वजण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स